नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याची अप्रतिम अशी रेसिपी बघणार आहोत. कारण ही रेसिपी खूप वेगळी आहे. तुम्ही खूपदा शेवगा केला असेल, पण या पद्धतीने दह्यातला शेवगा केला नसेल. मी खात्रीने सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर या पद्धतीने शेवगा केला तर कोणतंही वाटण न करता पूर्णपणे मसालेदार आणि त्याचबरोबर एवढी चटपटीत आणि झणझणीत रेसिपी होते की पुन्हा पुन्हा कराल. खात्रीने सांगते तुम्हाला एवढी आवडेल की पुन्हा पुन्हा कराल, एवढी चविष्ट होते. बघा, यासाठी आपण शेवगा घेतला आहे. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे तेवढ्या तुम्हाला शेंगा घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे शेंगा आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. म्हणजे शेवगा असा कट करायचा, लहान मोठा तुम्हाला जसा आवडत असेल तशा पद्धतीने, आणि त्याच्या ज्या वरच्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या. जमेल तितक्या काढायच्या. ही शीर शक्यतो कडवट असते, त्यामुळे शक्य होईल तेवढी वरची साल काढून घ्यायची आहे. आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. अगोदर यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे शेवगा अळणी होणार नाही. यामध्ये आपण हा शेवगा घालून घेऊया. तर ही प्रोसेस का करायची, तर शेवगा जो आहे त्याला कडवट वास असतो, तो त्यामुळे निघून जाईल. त्यामुळेच मी गॅसवरती हा 5 मिनिटासाठी शेवगा उकळून घेणार आहे. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेली आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपणाला 2 कांदे पुरेसे आहेत. तर इथे आपणाला हा कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. जितका बारीक चिरून घेता येईल तितका आपणाला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही कांदा चिरण्यासाठी चॉपरचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी संपूर्ण कांदा अशा पद्धतीने बारीक असा चिरून घेत आहे. आता इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. लहान आहेत म्हणून 2 घेतलेले आहेत. मोठा असेल ना तर 1 घेतला तरीही चालेल. तर इथे लाल टोमॅटो पिकलेले घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून देठाकडची बाजू कापून घ्यायची आहे आणि मगच असा हा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा शक्यतो जितका होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे तो लवकर शिजला जाईल आणि कांदा टोमॅटो बारीक चिरल्यामुळे हा मसालासुद्धा छान मिळून येतो. तर इथे आपला हा संपूर्ण टोमॅटो चिरून तयार झालेला आहे. इथे मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीही आपणाला बारीक चिरून घ्यायची आहे. सोबतच इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या आपणाला ठेचून घ्यायच्या आहेत. ठेचून घेतल्यामुळे लसणाचा जो अरोमा आहे तो खूप छान भाजीत उतरला जातो, म्हणून लसूण चिरून न घेता ठेचूनच घ्या. आता कढई गरम करून घ्यायची आहे आणि गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ आवर्जून घाला, त्यामुळे शेवगा पौष्टिक होतो. इथे आता आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि कढीपत्त्याची 8 ते 10 पाने यामध्ये ॲड करणार आहोत. हे छान असं तडतडल्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे आणि हा लसूणसुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया. मस्त अशी फोडणी इथे बसलेली आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया आणि कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आणि या कांद्यामध्ये आता आपण पूर्ण भाजीला लागणारं मीठ ॲड करणार आहोत, त्यामुळे कांदा पटकन मऊ व्हायला मदत होते आणि कांदा मऊसूत शिजला जातो आणि भाजी ही छान मिळून येते. कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आपण फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, त्यामुळे त्याचा अरोमा त्यामध्ये छान असा उतरतो. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि तोही यामध्ये परतून घेऊया. आपणाला दह्यातला शेवगा करायचा आहे. पुढे दही ॲड करणार आहोत. कधी ॲड करायचं, किती ॲड करायचं, आपण टोमॅटो एवढा घातला आहे, मग दही किती घ्यायचं, सगळं तुम्हाला पुढे समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत, 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट घालणार आहोत. हे मसाले कांदा आणि टोमॅटो बरोबर छान असे मिक्स करून घेऊया. मीडियम फ्लेमवरती हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. मस्त असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये इतर कोणतेही मसाले ॲड करू नका, त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते.
तर बघा इथे मी पोहे खायचे 2 चमचे दही घेतलेलं आहे. एवढं दही पुरेसं आहे. दही जास्त घालायचं असेल तर टोमॅटोचं प्रमाण कमी करा. ही भाजी अजिबात आंबट होत नाही. दही फ्रेश घ्यायचं आहे आणि 2 चमचेच घ्यायचं आहे. दही घालायच्या अगोदर गॅस मोठा करायचा, मगच यामध्ये दही घालायचं आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर असं सतत परतत राहायचं, त्यामुळे दही फुटत नाही. जर तुम्ही बारीक गॅसवरती दही घातलं तर ते फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे गॅस मोठा करा आणि छान असं परतून घ्या. हे बघा, तेल सुटेपर्यंत मी छान हा मसाला परतलेला आहे. ते बघू शकता मसाल्याला तेल छान असं सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजवलेला शेवगा घालून घेऊया आणि या शिजवलेल्या शेवग्याचं किंचितसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि याला छान असं आता आपण मिक्स करून घेऊया. दह्यातला शेवगा खायला एवढा कमाल लागतो, खात्रीने सांगते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. इथे तुम्ही बघू शकता कलर तर खूप अप्रतिम असा आलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि तीही यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर आपला रसरशीत, चमचमीत आणि झणझणीत असा दह्यातला शेवगा इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा दिसतो आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता, पण भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच आहे. रेसिपी आवडली असेल पण अजून लाईक केलं नसेल तर पटकन जाऊन लाईक करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करायलाही विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा.